आज खूप दिवसांनी लहानपणीची एक कविता आठवली. अरे अरे कळसा. अतिशय सुंदर कविता होती. अरे अरे कळसा हसू नको पाहू, पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ. कळस नेहमी पायरीच्या दगडाला हिनवत होता, चिडवत होता की तू पायरीचा दगड आहेस आणि मी उंचवर आकाशी कळस बनून राहिलेला आहो. तर एकदा काय झालं, एक मनुष्य मंदिरातून निघतो. थकला भागलेला असतो आणि पायरीवर येऊन बसून रामरामचा जप करत बसतो. तेवढ्यातच एक उंच आकाशी एक कावळा उडत जातो आणि कळसावर बसतो आणि घाण करतो. तेव्हा कळसाला खूप खजील झाल्यासारखं होते, लाजिरवाणं होते, की अरे आपण पायरीच्या दगडाला हिनवत होतो, चिडवत होतो. त्याच्यावर तर एक जण येऊन बसला आणि रामराम करत बसलाय. थकला भागलेला जीव आहे, त्याला विश्रांती मिळाली आहे पायरीवर बसून. आणि माझ्या अंगावर बसून कावळ्यांनी घाण केली. तेव्हा अगदी त्याला खजील झालं. म्हणून आपण तात्पर्य सांगायचं आहे, की आपण कोणालाच कधी हिणवू नये, कमी लेखू नये. कारण कळसाला लगेचच कळलं, की पायरीचं महत्त्व काय आहे आणि माझं महत्त्व काय आहे. दोघांचंही आपल्या आपल्या ठिकाणी महत्त्व नक्कीच होतं. फक्त त्यांनी एकच चूक केलेली होती, की तो पायरीच्या दगडाला हिणवत होता. तर आपल्या आयुष्यात पायरीचं महत्त्व किती असते? तर खूप आहे. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो, की आपली पायरी पाहून वागावं, याचा अर्थ आपण त्याला हिणवत नाही. आपण त्याला सावध करतो. पायरी पाहून वागावचा अर्थ प्रगती टप्प्याटप्प्याने करावी किंवा आपण मोठ्यांसोबत सुद्धा बोलतो, तेव्हा जर आपण त्यांच्यासोबत बोलताना जेव्हा अदा-तदा बोललो, तर ती आपली चूक होते. तेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणते, की आपली पायरी पाहून वागावी. याचा अर्थ, की आपण व्यवस्थित बोलावं किंवा व्यवस्थित वागावं. जेव्हा प्रगतीसुद्धा आपण करतो किंवा प्रगती करता-करता आपण आपली क्षमता न बघता, जेव्हा आपण अशा काही गोष्टी करतो, की ज्या आपल्या क्षमतेच्या बाहेर असतात, तेव्हा मग आपलं जेव्हा नुकसान होते किंवा आपल्यावर वाईट वेळ येते, तेव्हा पण लोक म्हणतात, की "अरे, आपली पायरी पाहून वागावं." आता याचा अर्थ काय आहे पायरी पाहून वागावं? तरी आपल्या क्षमतेपेक्षा आपण केलेला खर्च किंवा आपलं बिघडवलेलं आर्थिक नियोजन हा सुद्धा होतो. म्हणून आपण म्हणतो, की पायरी पाहून वागावं. तर जेव्हा आपण प्रगतीसुद्धा करतो आयुष्यात, तेव्हा आपण म्हणतो टप्प्याटप्प्याने करावी. प्रगती ही टप्प्याटप्प्याने व्हावी. म्हणजेच काय व्हावी? पायरी-पायरीने व्हावी. एक-एक पायरी चढत जावं प्रगतीची. म्हणून पुन्हा आपण तेच म्हणतो, की पायरीने वागावं. का पायरीने वागावं? तर टप्प्याटप्प्याने, पायरी-पायरीने आपली प्रगती व्हावी आणि आपण कळस गाठावा. आता एखाद्याच्या आयुष्यात आपण कळसाची भूमिका बजावल्यापेक्षा पायरीची भूमिका बजावावी. तर काय करावं? एखाद्याच्या आयुष्यातली आपण पायरी व्हावी. म्हणजे जेव्हा आपण एखादी थोडी छोटीशी सुद्धा मदत एखाद्याला करतो, तर काय करतो आपण? आपण पायरीची भूमिका बजावत असतो. आपल्या पायरीच्या बजावलेल्या भूमिकेमुळं समोरचा व्यक्ती कधी कळस गाठेल हे सांगता येत नाही आणि तुम्हाला त्याचं प्रचंड समाधान मिळणार आहे, जेव्हा तुम्ही पायरीची भूमिका बजावणार असता. असंच एक पायरीचं जर बघायचं झालं, तर मला श्रीकृष्णाचं आठवतं एक उदाहरण. श्रीकृष्णाने स्वतःसाठी एक खूप उंच असा एक सोपान बनवला होता. त्याला खूप पायऱ्या होत्या. पायदंड्या म्हणल्या जायच्या. त्याला आपण पायऱ्या म्हणू. त्याला खूप पायदंड्या होत्या. आणि बंधू उद्धव देवांना नेहमी वाटायचं, की कृष्णाने हा एवढा मोठा उंच सोपान स्वतःसाठी का बनवला असेल? तर त्याला खूपदा विचारावं श्रीकृष्णाला. पण जेव्हा अगदी श्रीकृष्णाचे शेवटचे वनात जायचे दिवस येतात, तेव्हा एकदा सोपानावर श्रीकृष्ण बसलेले असतात आणि उद्धवदेव जातात. मग विचारतात, "दादा, ह्या एवढ्या सगळ्या पायदंड्या का आहेत सोपानाला आणि हा एवढा उंच सोपान का तुम्ही बनवला?" तर तेव्हा श्रीकृष्ण उत्तर देतात, की ह्या सोपानाचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे, कारण याला खूप पायऱ्या आहेत आणि ह्या प्रत्येक पायरीवर मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीला ठेवलेलं आहे.
तर कुणाला कोणत्या पायरीवर ठेवलं असेल? उद्धव देवांना विचारायला, मला कुठल्या पायरीवर ठेवलं असेल श्रीकृष्णाने, म्हणजे मी किती जवळचा आहे श्रीकृष्णाचा? पण त्याचं उत्तर त्यांनी त्यांना दिलं नाही. तर पहिली पायरी श्रीकृष्णाची त्यांच्या दोन्हीही आईवडिलांची होती. जन्मदात्यांची आणि ज्यांनी पालनपोषण केलं त्या वडिलांची होती. त्या बहीण भावंडांची होती, ज्या बहीण भावंडांना कंसाने बंदिवासात असताना मारून टाकलं, त्यांच्याही आठवणींची होती. एक पायरी देवी रुक्मिणीची होती, पट्टराणीची. तर एक पायरी सखी राधेची पण होती. अशा अनेक पायऱ्या होत्या श्रीकृष्णाच्या आयुष्यात, अनेक व्यक्ती होत्या. त्यात ज्या गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला, अशा गांधारीची पण एक पायरी होती. गंगापुत्र भीष्म यांची एक पायरी होती. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्णाची पण एक पायरी होती. अशा अनेक पायऱ्या होत्या. त्यावरून आपल्या आयुष्यात पायऱ्यांचं महत्त्व अधोरेखित होते आणि सतत मला वाटतं की आपण नेहमी आपल्या पायरीनीच वरती जावं, चढावं. उंच उडण्यापेक्षा आपण पायरीनी वरती जावं आणि आपल्या आयुष्याचा कळस गाठावा.